नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या प्रकरणात महाविकास आघाडीला गुरुवारी धक्का बसला आहे। या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी ही याचिका दाखल केली होती। दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत असे सुनील मोदी यांनी म्हटले। नागपूरमधील प्राणी संग्रहालयात 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे। त्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याची सांगण्यात येत आहे। या सर्व प्राण्यांना आहारात चिकन दिले जात होते। वन मंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी चिकन खाल्ल्यानंतर प्राण्यांना संक्रमण झाल्याचे म्हटले आहे, परंतु अजून चाचणी अहवाल मिळाले नाही। दुसरीकडे अमेरिकेत बर्ड फ्लूमुळे अमेरिकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे। अमेरिकेत मृत्यू झालेला व्यक्ती 56 वर्षीय आहे। त्यांनी त्यांच्या घरात अनेक प्राणी पाळले होते। त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना H5N1 झाला आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली। या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे। हे प्रकरण आता चांगलंच तापलं असून या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे। दरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा, संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी यासाठी राज्यभरात आक्रोश मोर्चे काढले जात आहेत। आज पैठणमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार असून 5 फेब्रुवारीला हे मतदान होणार आहे। तर निवडणुकीच्या मतांची मतमोजणी म्हणजेच निवडणुकीचा निकाल 8 तारखेला जाहीर होणार आहे। अशातच दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं मोठा वक्तव्य केलं आहे। दिल्लीत अरविंद केजरीवाल यांची आप ही निवडणूक जिंकू शकते असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे। काँग्रेस आणि आप एकत्र असते तर चांगलं झालं असतं असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नाव आलेले वाल्मिक कराड यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर 8 महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हा दाखल आहे। त्यानंतर त्याच्यावर ईडी आणि PMLA नुसार कारवाई करणे अपेक्षित होते, परंतु 8 महिने झाल्यानंतरही त्याच्यावर कारवाई झाली नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलाय। एकीकडे पुरावे नसताना अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, परंतु वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल असताना कारवाई का नाही असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे। नागपुरातील अयोध्यानगर येथील 45 वर्षीय अभियांत्रिकी कंपनीचे मालक महेश ज्ञानेश्वर निगडे यांनी फसव्या बिटकॉइन गुंतवणूक योजनेद्वारे 65.65 लाख रुपयांची फसवणूक केल्याची असल्याची घटना समोर आली आहे। नागपूर पोलिसांनी निगडे यांच्या तक्रारीवरून कार्तिक शिवस्वामीसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून निगडे यांनी वेगवेगळ्या खात्यांमधून 42.82 लाख रुपये एकाहून अधिक पेमेंटमध्ये ट्रान्सफर केले। ॲपने सुरुवातीला त्याची गुंतवणूक 1.99 कोटी रुपये दर्शवली, परंतु जेव्हा त्याने आपला निधी काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला अडथळे आले। नाशिकमध्ये एका शिक्षकाने 3रीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। वही हरवली म्हणून त्या विद्यार्थ्याला बेदम चोप देण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके हर्ष येथील जिल्हा परिषद शाळेत हा भयानक प्रकार उघड आला आहे। केवळ वही हरवली म्हणून 3रीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आली। जिल्हा परिषद शाळेत आयुष सदगीर हा मुलगा 3रीत शिकतो, मात्र आयुष होमवर्क केला नाही तसेच त्याची वही हरवली असे त्यानं शिक्षकांना सांगितल्यानंतर त्या शिक्षकांनी त्याला छडीने मारहाण केली। यामुळे संतापाचे वातावरण असून त्या मुलाच्या पालकांनी शिक्षण विभागाकडे मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। कल्याणमध्ये एका भावाने अवघ्या 500 रुपयांसाठी त्याच्या सख्ख्या भावाचाच बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 500 रुपयांच्या वादातून एका इसाने त्याच्या सख्ख्या भावाची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपी सलीम शमीम खानने आपल्या लहान भावाचा नईम शमीम खानचा चाकूने वार करत खून केला। पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे।
बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे। या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे। आता अखेर या प्रकरणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मौन सोडत स्पष्टपणे भाष्य केले। अजित पवारांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी थेट भाष्य केले। आज न्यायालयाची चौकशी सुरू आहे। आता या 3 एजन्सी चौकशी करतील। जो कोणी दोषी असेल ते सिद्ध झालं तर कारवाई करेल। चौकशी सुरू आहे। आरोपी सापडायला वेळ लागला। महाराष्ट्रात अजिबात या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। पुरावा नसताना कोणावर आरोप करत कितपत योग्य आहे असे अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 7 खासदारांना आपल्या पक्षात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आला आहे। त्यांच्या या आरोपांवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनीच माध्यमांसमोर येऊन तसं काही झालं नसल्याचं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे हे आरोप खोटे असल्याचे अजित पवार यांनी म्हणाले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।